कळणार कसं हा माणसं कमवतोय किती? 10 एकर शेतीमध्ये त्याचा एकरी 100 टन ऊस जाणारे पण शेतकरी आहेत आणि एकरी 40 टन ऊस काढणारे शेतकरी आहेत. मग बँक फक्त एकरावरच नाही कर्ज देत. उत्पन्न किती? 50 गायी आहेत तुमच्या, 20 गायी आहेत, 10 गायी आहेत, गायीचं दुधाचं उत्पन्न आहे. रोजचं तुमचं 1000 रुपये जर दुधाचे आले तर महिन्याचे 30,000 रुपये झाले. महिन्याचे 30,000 म्हणजे 15,000 रुपये तो हप्ता भरू शकतो. 15,000च्या हिशोबाने इकडं त्याला कर्ज 8-9 लाख रुपये कर्ज आरामात भेटू शकतं. पण आपला शेतकरी चुकतो पुढं, तुमचे ITR भरत नाही. आणि शेतकऱ्याला तुम्ही कोटीचा जरी शेतकऱ्याने ITR भरला तरी त्याच्यावर टॅक्स बसतो. 3 वर्षाचे ITR असायला पाहिजे, ते बँक पाहते. मग तुम्ही ITR भरा, बँकेपुढे देऊन दाखवा ना, बाबा मी एवढा कमवतोय. आणि शेतकऱ्याला दुसरं कारण नाही मिळण्याचं, शेतकऱ्याचे सगळेच ट्रान्झॅक्शन कॅश असतात. बँकेचं जर खातं पाहिलं तर ते काहीच दिसत नाही. तुम्हाला जर तुमच्याकडे एखादा माणूस आला आणि म्हटलं बघ माझं बँक स्टेटमेंट आहे आणि याच्यावर मला कर्ज दे,